मेघना एक गरीब मुलगी होती. ती आपल्या शाळेच्या बॅगला कुणालाही हात लावू देत नव्हती आणि श्रीमंत घरातील मुली तिची मजाक उडवत होते. एके दिवशी जेव्हा वर्गातील एका मुलीचे 700 रुपये चोरीला गेले, तेव्हा मॅडमांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची बॅग तपासून पाहिली. नेहमीप्रमाणे मेघनाने आजही बॅग आपल्या छातीशी घट्ट पकडली आणि तिने बॅग तपासण्यासाठी नकार दिला. या गोष्टीमुळे मॅडमांनी तिला मारले आणि तिला मुख्याध्यापकांकडे घेऊन गेल्या. मुख्याध्यापकांनी तिला विचारपूस केली आणि तिची बॅग उघडून पाहिली तेव्हा ते ढसाढसा रडू लागली. मुख्याध्यापकांनी तिची बॅग पाहून तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिचे सांत्वन केले, कारण तिच्या बॅगमध्ये तू तुझ्या बॅगमध्ये कोणता खजिना लपवला आहे, जरा आम्हालाही बघू दे. तू तुझ्या बॅगला हात का लावू देत नाहीस? असे काय आहे त्यात? राधिका वर्गातील हुशार विद्यार्थिनींपैकी एक होती. ती जेवढी हुशार आणि चंचल होती तेवढीच गर्विष्ठ सुद्धा होती. गर्व तिला या गोष्टीचा होता की ती क्लासमध्ये नेहमी टॉप करत होती. ती एका श्रीमंत घरातील मुलगी होती. गरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेला जो फंड दिला जात होता तो राधिकाचे वडील शाळेला नेहमीच देत होते आणि ही गोष्ट ती नेहमी आपल्या वर्गातील मैत्रिणींना टोमणे मारून सांगत होती. शहरातील टॉप शाळांमध्ये या शाळेचे नाव होते, कारण इथे शिकणारे अनेक विद्यार्थी येथून गेल्यानंतर नक्कीच मोठ्या पदावर नोकरी करत होते. मेघनाने आपली बॅग खूप घट्ट पकडली होती. राधिका आणि तिच्या मैत्रिणी त्या बॅगमुळे तिच्या मागेच लागल्या होत्या. देव जाणे त्यांना तिचा काय प्रॉब्लेम होता. केव्हाही वर्गात प्री लेक्चर असलं किंवा मधल्या सुट्टीत ते तिला नेहमी त्रास देत असत. आताही त्या जबरदस्तीने तिची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत होत्या आणि तिला म्हणत होत्या की या बॅगमध्ये असे काय आहे की तू ते आम्हाला दाखवत नाही. आज काही सांगायचे नाही. जेव्हा ते मेघनाला जबरदस्ती करू लागले तेव्हा तिने आपल्या पूर्ण ताकदीने ती बॅग घट्ट पकडून ठेवली. राधिकाच्या मैत्रिणींनी तिचे कपडेही खराब केले होते आणि त्यांनी तिचे केसही ओढले होते. त्याचवेळी एक मुलगी धावतच वर्गातून आली आणि त्या मुलींना म्हणाली की वर्गात साक्षी मॅडम येत आहे. मॅडमांचे नाव ऐकून राधिका घाबरली आणि आपल्या जागेवर जाऊन बसली, कारण त्यांना हे चांगलेच ठाऊक होते की मॅडम किती शिस्तप्रिय आहेत. त्या मॅडमांना या गोष्टीचा फरक पडत नव्हता की त्यांच्यासमोर असलेला विद्यार्थी गरीब घरातील आहे की श्रीमंत घरातील. त्यांच्या येण्यामुळे मेघनाची सुटका त्या मुलींपासून झाली होती. त्यामुळे तिने देवाचे आभार मानले आणि आपली बॅग घेऊन ती आपल्या बाकावर जाऊन बसली व आपला अवतार सुधारू लागली. परंतु साक्षी मॅडम तोपर्यंत क्लासमध्ये येऊन गेल्या होत्या. सर्व विद्यार्थी शांततेने आणि पूर्ण गणवेशात बसले होते. मात्र मेघनाचा ड्रेस खराब दिसत होता. तिला पाहून त्या मॅडमांना राग आला. त्या तिला म्हणू लागल्या की तू कसा गणवेश घालून आली आहेस? तू मातीत खेळत होती का? अशा अवस्थेत कोण शाळेत येतं? हे तुझे रोजचेच झाले आहे. तू रोजच अशा अवस्थेत शाळेत येते. तुला पाहून असे वाटते की तू चेहऱ्यावर पाणीही मारले नाही. मॅडमांचे असे बोलणे ऐकून वर्गातील मुलं तिला हसू लागली. सर्वात मोठा आवाज तर राधिकाचाच होता. ती आपल्या शिक्षकांना सांगत होती की मॅडम, कदाचित तिचे आईवडील तिला शेतात पाठवत असतील, तेव्हा तिला 2 वेळचे जेवण मिळत असेल. हे ऐकून मुलं तिच्याकडे पाहत होती आणि तिची मजाक उडवत होती. वर्गात गोंधळ होऊ लागला तेव्हा मॅडमांनी सर्वांना काठीचा धाक दाखवून शांत केले. त्या राधिकाला म्हणाल्या की जेव्हा मी तिच्याशी बोलत आहे तर तुम्हाला मध्ये बोलण्याची काय आवश्यकता आहे? आता जर कोणी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तर मी वर्गाच्या बाहेर काढेल. तोपर्यंत मेघना आपल्या ड्रेसची आणि केसांची सावरासावर करत होती आणि मॅडमांना सॉरी म्हणून आपल्या जागेवर बसली. त्यानंतर मॅडमांनी त्या गोष्टीवर दुर्लक्ष केले आणि शिकवायला सुरुवात केली. इंग्रजीचा तास होता, त्यामुळे मॅडम त्यांना इंग्रजीचा धडा शिकवत होत्या. भलेही मेघना गरीब कुटुंबातील होती, पण ती शिकण्यात हुशार होती. त्यामुळे ती मॅडमांनी फळ्यावर जे काही लिहिले होते ते आपल्या वहीत लिहित होती. जेव्हा वर्गात गोंधळ होऊ लागला तेव्हा राधिकाने आपली बॅग वर काढली, कारण तिला बॅगेतून पेन्सिल काढायची होती. पण त्याच वेळी ती असे काही बोलली ते ऐकून सर्वजण चकित झाले.
ती म्हणू लागली की मॅम, माझ्या बॅगेमधून पैसे चोरीला गेले आहेत. बॅगमध्ये माझे पैसे नाहीत. माझे पैसे कोणी घेतले, कुठे गेले असतील? हे ऐकताच मॅडमांनी शिकवण्याचे बंद केले आणि त्या राधिकाजवळ गेल्या. तिच्याकडे पाहून तिला म्हणाल्या की काय झाले आहे राधिका? राधिका उठून उभी राहिली आणि खूप काळजीने त्यांना म्हणाली की माझ्या बॅगमध्ये 700 रुपये होते, पण आता बॅगमध्ये माझे पैसे नाही. कोणी घेतले असतील? त्यावर मॅडम तिला म्हणाल्या की तू व्यवस्थित तपासून पहा, तुझे पैसे बॅगेतच असतील. तुझ्या बॅगेतून पैसे कोण काढू शकते? आणि एवढे पैसे तुला शाळेत आणण्याची काय आवश्यकता आहे? त्यावर राधिका प्रत्युत्तर देताना गर्वाने आपल्या मॅडमांना म्हणाली की मी तर रोजच पैसे आणते आणि यापेक्षाही जास्त आणते. मधल्या सुट्टीत जेवणाच्या वेळी मला स्वतःसाठी आणि माझ्या मैत्रिणींसाठी काही ना काही घ्यायचे असते, पण आज मी काय खाऊ? माझ्याकडे तर पैसेही नाहीत. माहीत नाही माझे पैसे कोणी चोरले आहेत. तेव्हा साक्षी मॅडम वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडे पाहू लागल्या आणि त्यानंतर स्वतः त्यांनी राधिकाची बॅग तपासून पाहिली आणि खरोखर तिच्या बॅगेत पैसे नव्हते. मॅडमांनी एका विद्यार्थ्याला सांगून वर्गाचे दार लावून घेतले आणि सर्वांना म्हणाल्या की बॅग तपासल्याशिवाय कोणीही या रूमच्या बाहेर जाऊ शकत नाही. काही मुलांच्या बॅग त्यांनी स्वतः तपासून पाहिल्या. खूप बारकाईने त्यांनी बॅग तपासून पाहिल्या होत्या, पण त्यांना काहीही मिळाले नाही. मॅडमांनी त्यातील काही मुलींना इतर विद्यार्थ्यांची बॅग चेक करायला सांगितले व ते एक एक करून सर्व विद्यार्थ्यांची बॅग चेक करू लागले. सर्व विद्यार्थी आपली बॅग एक एक करून तपासून घेत होते, पण त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. मॅडमांनी वळून मागे पाहिले तेव्हा दोन मुली मेघनाकडून बॅग घेण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यांच्यात भांडण चालू होते. आणि त्याचवेळी राधिकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, कारण खरं तर तिचे पैसे चोरीला गेले नव्हते. तिला फक्त मेघनाची बॅग तपासून पाहायची होती की त्या बॅगेमध्ये काय आहे. त्यामुळे तिने हे नाटक उभे केले होते. त्या बॅगमध्ये असे काय होते की मेघना आपल्या बॅगला कोणालाही हात लावू देत नव्हती. साक्षी मॅडमने हे सर्व ऐकले तर त्या तिथे गेल्या आणि विचारपूस करू लागल्या की काय झाले आहे, तुम्ही का भांडत आहात? तेव्हा दोन विद्यार्थिनी मॅडमांना म्हणाल्या की बघा ना मॅडम, तुम्हीच आम्हाला बॅग तपासून पाहायला सांगितल्या होत्या, पण ही मेघना तिची बॅग चेक करू देत नाही. मॅडमांनी जेव्हा मेघनाकडे पाहिले तेव्हा त्या तिला सक्तीने म्हणाल्या की संपूर्ण वर्गात मी सर्वांच्या बॅग तपासल्या आहेत, मग तुला काय त्रास आहे? बॅग काढ आणि ती चेक करू दे. पण मेघनाने नकार दिला आणि ती म्हणाली की माझी बॅग चेक करून देणार नाही. हे ऐकून मॅडम तिला म्हणाल्या की यावरून तर असे दिसते की पैसे तूच चोरले आहेत आणि ते पैसे तू बॅगमध्ये ठेवले असतील, म्हणूनच तू मला बॅग चेक करू देत नाही. हे ऐकून मेघना रडू लागली आणि आपल्या मॅडमला विनवण्या करू लागली की नाही मॅडम, मी पैसे चोरले नाहीत. मला काय गरज आहे राधिकाचे पैसे चोरण्याची? मी कधीही तिच्या जवळ जात नाही आणि कधीही तिच्या बॅगला मी हात लावत नाही. तुम्ही मला सोडा. राधिकाही तिथे आली आणि म्हणू लागली की नक्कीच माझे पैसे मेघनाने चोरले असतील, म्हणूनच ती तिची बॅग दाखवायला तयार नाही. आधीच ती गरीब घरातून आहे आणि तिची एवढीही लायकी नाही की ती या शाळेत शिकू शकेल. तरीही शाळेत येऊन ती असे घाणेरडे काम करते. राधिकाचे बोलणे ऐकून ती जास्त रडू लागली, पण तरी ती आपली बॅग सोडत नव्हती आणि पुन्हा पुन्हा हेच सांगत होती की मी पैसे चोरले नाही आणि मी माझी बॅगही तुम्हाला तपासून देणार नाही. हे ऐकून आता मॅडमलाही राग आला होता. त्यांनी राधिकाला काही न बोलता मेघनाच्या गालावर एक थाप मारली आणि तिला म्हणाल्या की चोरी करते आणि वरून उलट उत्तरही देते. तुझी बॅग दाखव, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. अशा प्रकारे रागाच्या भरात त्या तिच्याशी बोलू लागल्या, पण ती तरीही तयार होत नव्हती. आता वर्गातील गोंधळ बाहेर ऐकू येत होता. वर्गात 5 ते 6 मुलं अशी होती की ती गरीब घरातून होती आणि स्कॉलरशिप घेऊन या शाळेत शिकत होती. जेव्हा मॅडम त्यांना सक्तीने विचारू लागल्या तेव्हा त्यांना हे सहन झाले नाही आणि ते वर्गाच्या बाहेर जाऊन शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेले. मुख्याध्यापकांकडे जाऊन त्यांनी वर्गात घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यामुळे वेळ वाया न घालवता दिव्या पाटील मॅडम वर्गात आल्या. वर्गात आल्यावर त्यांना आश्चर्य वाटले
त्या मोठ्यानेच म्हणाल्या की इथे काय चालू आहे. तेव्हा साक्षी मॅडम शांत झाल्या. आजपर्यंत कोणीही मुख्याध्यापकांना एवढ्या रागात पाहिले नव्हते. आधी त्यांनी सर्व मुलांना शांत केले आणि रागातच मॅडमांना म्हणाल्या की मेघनाला घेऊन ऑफिसमध्ये या. आता वर्गात खूप शांतता झाली होती. मेघनाला आणि राधिकाला घेऊन मॅडम ऑफिसमध्ये गेल्या. दिव्या मॅडम ऑफिसमध्ये बसल्या होत्या. आधी त्यांनी राधिकाला बोलावले आणि विचारपूस केली. त्यावर ती तेच सांगत होती की माझे पैसे चोरीला गेले आहेत आणि ते पैसे मेघनाने चोरले आहेत. दिव्या मॅडमांचा स्वभाव खूप प्रेमळ होता. त्या राधिकाला म्हणाल्या की तुला हे नक्कीच माहीत आहे का ते तुझे पैसे मेघनानेच चोरले आहेत. त्यावर ती म्हणू लागली की मेघनाने आम्हाला तिची बॅग तपासू दिली नाही. मॅडम, आम्ही तिला भरपूर वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तरीही तिने नकार दिला. याचा अर्थ असाच होतो की आजपर्यंत शाळेत जेवढ्याही चोऱ्या होतात त्या सर्व मेघनानेच केल्या आहेत. हे सर्व ऐकून मुख्याध्यापक मॅडमांनी राधिकाला वर्गात पाठवले आणि राधिका वर्गात गेली. पण साक्षी मॅडम तिथेच उभ्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये मेघनाला बोलावले. मेघना घाबरूनच ऑफिसमध्ये आली. तिचे केसही विखुरलेले होते तरी अजूनही तिने तिची बॅग छातीशी लावून ठेवली होती. तिच्या गालावर मारल्याचे वळही दिसत होते. तिच्या गालावर वळ पाहताच मुख्याध्यापक मॅडमांना राग आला. त्यांनी मॅडमला खुर्चीवर बसायला सांगितले आणि मेघनाला प्रेमात आपल्या जवळ बोलावले आणि तिला विचारपूस करू लागल्या. तेव्हा मेघना जोरजोरात रडू लागली आणि मॅडमांना म्हणाली की राधिका नेहमीच मला वाईट वागणूक देते आणि चित्रविचित्र बोलत असते. मी गरीब असल्यामुळे ती नेहमीच माझी मजाक उडवत असते. आजही ती सकाळपासून माझी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत होती आणि मी तिला माझी बॅग देण्यासाठी नकार दिला तेव्हा तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला. हे सर्व ऐकल्यावर मुख्याध्यापक मॅडम मेघनाला म्हणाल्या की ठीक आहे, या बाबतीत मी तिच्यासोबत बोलेल, परंतु तू तुझी बॅग साक्षी मॅडमला चेक करू दे. जर सगळ्या शाळेतील मुलांच्या बॅग चेक केल्या आहेत तर तू तुझी बॅग यांना का चेक करू देत नाहीस? आधीच जर तू बॅग चेक करू दिली असती तर तुझ्यावर कोणीही संशय घेतला नसता आणि आता या सगळ्यांना तर वाटत असेल की तूच चोरी केली असेल. मेघनाने जेव्हा त्या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने आपली मान खाली घातली आणि शांतपणे उभी राहिली. दिव्या मॅडम उठल्या आणि तिच्याजवळ जाऊन म्हणाल्या की तुझी बॅग मला दाखव. आधी मेघनाने नकारार्थी मान हलवली, नंतर म्हणाली की तुम्ही कोणालाच काही सांगायचे नाही. दिव्या मॅडम म्हणाल्या की मी कोणालाच काहीही सांगणार नाही. तू मला दाखव या बॅगमध्ये काय आहे. दिव्या मॅडमांच्या सांगण्यावरून मेघनाने घाबरतच एक नजर साक्षी मॅडमांकडे पाहिले आणि मग ती बॅग दिव्या मॅडमांकडे दिली. जशी त्यांच्याकडे ती बॅग आली त्यांनी ती बॅग उघडून पाहण्यास सुरुवात केली. बॅग उघडल्यावर त्यांना आश्चर्य वाटू लागले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बॅगेला आपल्याजवळ ठेवलं आणि मेघनाला मिठी मारून त्या रडू लागल्या. साक्षी मॅडम हे सगळं पाहून स्तब्ध झाल्या. त्यांना काहीच कळत नव्हतं की काय होत आहे. त्या विचार करू लागल्या की काय आहे त्या बॅगमध्ये की मॅडम मेघनाला मिठीत घेऊन रडू लागल्या. जेव्हा दिव्या मॅडमने ती बॅग पाहिली तेव्हा त्या बॅगेत पुस्तकांऐवजी एका कोपऱ्यात भाकरीचे तुकडे ठेवलेले होते. अजून त्या बॅगेत अर्धे तुटलेले पाव, कोणीतरी खाऊन ठेवून दिलेला बर्गर, भाजीच्या पिशव्या, भात या खाण्याच्या वस्तू होत्या. हे सगळं पाहून दिव्या मॅडमांना कळाले होते की हा प्रकार काय आहे. हे सगळं पाहून त्यांच्याकडून राहिले गेले नाही. त्यांनी मेघनाला आपल्या जवळ बसवले आणि म्हणू लागल्या की मला आता तू सगळं काही सांग. साक्षी मॅडमही विचारात पडल्या होत्या. त्याही उठल्या आणि ती बॅग तपासू लागल्या आणि जेव्हा त्यांनी बॅगमधील वस्तू पाहिल्या तेव्हा त्यांनाही धक्का बसला. या बॅगेत तर पैसे नाही, फक्त खाण्याच्या वस्तू आहेत. त्यांनाही काही समजत नव्हते की हा सगळा प्रकार काय आहे. त्याही मेघनाजवळ येऊन बसल्या आणि तिच्याकडे पाहू लागल्या. दिव्या मॅडम मेघनाला म्हणाल्या की बेटा, हे सगळं काय आहे? म्हणून तू आमच्यापासून लपवत होतीस का? मेघना रडू लागली आणि म्हणाली की मॅडम, म्हणून मी कुणालाही बॅग दाखवत नव्हती, कारण सगळेजण माझी मजाक करतील. तसेही माझ्या वर्गातील मुलं मला नेहमीच चिडवतात
आणि जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडली असती आणि त्यांनी या सगळ्या वस्तू पाहिल्या असत्या तर त्यांनी माझं जगणं मुश्किल केलं असतं. मेघना म्हणू लागली की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ते एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होते. त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. जे काही पैसे त्यांनी साठवून ठेवले होते त्यात घराचा उदरनिर्वाह चालतो, पण तो किती दिवस चालेल? माझी आई नेहमी आजारी असते. जर तिने औषध घेतले नाही तर तिला बरं वाटत नाही. तिला कोणतेही जड काम करता येत नाही. ती लोकांच्या घरी कामाला गेली तर तिची तब्येत खराब होते. ती थोडंफार काम करून घेते आणि घरी परत येते. आता तर तिचे औषधही संपले आहेत. माझ्यापेक्षा लहान 2 भाऊ बहिणी आहेत. ते तर कामही करू शकत नाही. मी सगळ्यांना उपाशी पाहू शकत नाही. एक दिवस आमच्या घरी भाकरी नव्हत्या तर आईने शिळ्या भाकरी दोघेही भाऊ बहिणींना खायला दिल्या. मी आणि माझी आई दोघेही जण उपाशी झोपलो. म्हणून मी शिक्षण घेण्यासाठी इथे आली. माझी अशी इच्छा आहे की मी इतकं मोठं व्हावं की माझ्या आईला आणि भावा बहिणीला कधीच कोणापुढे हात पसरून जेवण मागण्याची वेळ येऊ नये. मी त्यांच्यासाठी भरपूर जेवण विकत घेऊ शकेल. इतकं मोठं मला व्हायचं आहे. मी 2 दिवसापासून उपाशी आहे. पाणी पिऊनच मी माझी भूक मिटवत होती. आता शेजारील लोकही आमची मदत करण्यास नकार देतात. म्हणतात की आमची परिस्थितीही तुमच्यासारखीच आहे तर आम्ही तुम्हाला कुठून मदत करू? म्हणून आम्ही लोकांना सांगणेही बंद केले. एके दिवशी मी शाळेत येत होती. येताना माझी नजर एका हॉटेलवर पडली. एक माणूस पाव आणि भाजी विकत होता. मी त्याला पाहिलं आणि त्याच्या जवळ हॉटेलमध्ये गेली. मी पाहिलं की तो माणूस लोकांनी उरलेले अन्न, भाजी आणि पाव एका ट्रेमध्ये ठेवत होता. त्याने विचार केला असेल की हे उरलेले अन्न तो गाईला किंवा कुत्र्यांना देईल. पण जेव्हा मी त्यांना पाहिले तेव्हा माझ्या तोंडाला पाणी आले. तो ते कचऱ्यात फेकत नव्हता, तो एका ट्रेमध्ये ठेवत होता. मी हळूच त्याच्याजवळ गेली आणि त्याला विचारले की मी हे अन्न घेऊ का? त्याने माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि मला म्हणाला की तू या अन्नाचं काय करशील? या लोकांनी ते उष्ट सोडलं आहे. या अन्नाला तर दुकान बंद झाल्यावर कुत्र्यांना किंवा गाईला द्यायचे आहे. मी जेव्हा त्याचे बोलणे ऐकले तेव्हा त्याला सांगितले की हे अन्न मला द्या. मी तुम्हाला या बदल्यात पैसे देते. तो माणूस मला म्हणू लागला की या उष्ट्या अन्नाचे पैसे मी तुझ्याकडून कसे घेऊ? त्याचे बोलणे ऐकून मला आनंद झाला. मी ते अन्न घेतलं आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली. कारण मी 2 दिवसापासून उपाशी होती म्हणून मी ते अन्न खाण्यास सुरुवात केली. काही अन्न उरलं म्हणून मी ते माझ्या बॅगमध्ये ठेवून घरी माझ्या आई आणि भाऊसाठी घेऊन जाईल असा विचार केला. आता हे माझे रोजचे काम झाले होते. मी रोज त्या हॉटेल समोरून जात असे आणि उरलेले अन्न घेऊन घरी माझ्या आईला देत असे. तो माणूसही त्यांना एका चांगल्या ट्रेमध्ये ठेवायचा. त्या अन्नाला खराब होऊ द्यायचा नाही. मी आले की तो मला ते सर्व अन्न द्यायचा. माझ्या आईला आणि भाऊ बहिणींना माहीत होते की मी हे अन्न हॉटेलमधून आणत होती. आमच्यासाठी अन्नाला खूप मोठी किंमत होती. मी फक्त हाच विचार करत होती की माझे शिक्षण लवकरच पूर्ण व्हावे. शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी मिळाली तर मी माझ्या घराची काळजी घेऊ शकते. हे सगळं ऐकून साक्षी मॅडमांच्या डोळ्यातही अश्रू वाहू लागले. त्यांना खूप वाईट वाटत होते कारण त्यांनी त्या मुलीवर हात उचलला होता. दिव्या मॅडमांनी तिचे कौतुक केले आणि म्हणाल्या की 100 मधून 5% मुली असतात जे आपल्या शिक्षणात या प्रकारच्या अडचणी सहन करतात. देव एक दिवस नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करेल आणि मी तुझी मदत देखील करेल. दिव्या मॅडमांचे बोलणे ऐकून मेघना तिथून निघून गेली. पण दिव्या मॅडम आणि साक्षी मॅडम मेघना आणि तिच्या आईबद्दल विचार करत बसल्या होत्या. त्या विचार करत यांच्या घरातील खर्च कसा चालत असेल. त्या दोघांनी काहीतरी विचार केला आणि मेघनाच्या आईला शाळेत बोलावून पाठवले. मेघनाची आई थोडीफार शिकलेली होती म्हणून दिव्या मॅडमांनी त्यांना सगळ्यांची हजेरी लावण्याचे काम सोपवले. ज्या कोणी मॅडम सुट्टीवर असतील त्याबद्दल मॅडमांना येऊन सांगायचे. मेघनाच्या आईला छोट्या मोठ्या कामांची जबाबदारी दिली गेली. त्यामुळे ते आता आपल्या औषधींचा खर्च स्वतः करू शकेल आणि आपल्या मुलांनाही चांगल्या शाळेत शिकण्यासाठी पाठवू शकेल. राधिकासारखी मुलं
जे मेघनासारख्या मुलींची मजाक मस्ती करतात त्यांच्यासाठी शाळेत एक फंक्शन ठेवण्यात आले. ज्या फंक्शनमध्ये मेघना आणि तिच्या आईसारख्या लोकांना एक मॉडेल हिरो म्हणून दाखवण्यात आले. त्यातून एक संदेश दिला गेला की कोणतीही मुलं गरीब नाहीत किंवा श्रीमंत नाहीत, ते सगळे एक समान आहेत. त्या फंक्शनमधून मुलांना खूप काही शिकायला मिळाले. मेघनाबद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. ती सगळी मुलं मेघनाशी आता चांगली बोलू लागली होती. हळूहळू वेळ निघू लागला. मेघनाचे शिक्षण पूर्ण झाले आणि तिने डॉक्टरची पदवी मिळवली. तिने कष्ट करून आपल्या भाऊ बहिणींनाही पुढे शिकवले. ज्या दिवशी तिला डॉक्टरची पदवी मिळणार होती त्यावेळेस तिने त्या हॉटेलवाल्यालाही त्या कार्यक्रमात बोलावले होते, कारण त्या माणसाने मेघनाला उपाशी राहिल्यावर जेवणाची व्यवस्था करून दिली होती. जर तो माणूस राहिला नसता तर आज मेघनाही राहिली नसती. मेघनाला ज्या ज्या लोकांनी मदत केली होती त्या लोकांना मेघनाने कार्यक्रमात बोलावले होते. ती एक रोल मॉडेल झाली होती अशा मुलींसाठी ज्यांना वाटते की आम्ही काहीही करू शकत नाही. मित्रांनो, आयुष्य खूप मोठे आहे, फक्त प्रयत्न करा. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच त्याचं यश मिळेल. आपण कोणावरही अवलंबून न राहता स्वतः मेहनत केली तर आपण जग जिंकू शकतो. मेघनानेही तसेच केले. स्वतः कष्ट केले. गरिबीची परिस्थितीमधून आज तिने एक टॉप क्लास डॉक्टरची पदवी मिळवली होती. जिद्द आणि चिकाटीने कुठलेही काम करण्याचे ठरवले तर माणूस परत मागे सरकत नाही. त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका. प्रयत्न करा. यश नेहमी तुमच्या पाठीशी आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.